हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात? बऱ्या आहात ना? मी पण बरी आहे. परवाशी मी एक नाही सॉरी काल मी एक व्हिडिओ पाहिला. त्याच्यामध्ये ते आपली कोणती फराह खान, फराह खानच्या घरी आहे ना, फराह खानच्या घरी ते भावना शेठला बोलवलं होतं आणि ती लई खेचली. कोणी हिने, फराह खानने. तर असाच व्हिडिओ मी बघत होती, तर माझ्या समोर एक व्हिडिओ आला, लग्नाचा कॉमेडी व्हिडिओ. तर मला म्हणजे आपल्या यूट्यूबमध्ये 2 नाक खजाव बेबी होती. म्हणजे नमस्ते, मला सगळं काय समजतंय ती म्हणते ना, बाई माणसाची बायको. बाई माणूस ती एक नाक खुजाव बेबी. आज दुसरी नाक खुजाव बेबी भेटली. कोण कोण नाही माहीत का? ती सावळे आहे ना, सावळे. हां, त्या सावळे, त्या सावळेच्या भावाचं लग्न झालं. आता त्यांच्या घरी आहे सगळे यूट्यूबर. बहीण, आई पण मोठी यूट्यूबर आणि कोणती आहे त्याचं टेक चॅनल आहे. त्या सावळेचं टेक चॅनल. ते टेक चॅनलला आता बाजूला ठेवलं आणि बाईच्या खांद्यावर बंदूक ठेवून चॅनल उघडलंय. तर त्या बाईचं चॅनल वाढलंय, मस्त मोठं होतंय. त्याच्यात आता पोरीचं चॅनल काढलंय. तर त्या पोरीच्या चॅनलवर एक व्हिडिओ आला, त्यांच्या काकाच्या लग्नाचा व्हिडिओ, जिथे घरी लग्न झालं जेव्हा मध्ये येतात तर सगळ्यांचा पाय पडण्याचा जो कार्यक्रम असतो तो चालू होता. तर तिथे मी त्या नागखुजाऊ बेबीला बघितलं. नागखुजाऊ बेबी म्हणजे दादाची बायको नाही हो, ही नागखुजाऊ बाबू त्या सावळे आहे ना, सावळे. तो लास्ट टाईमला आमचं नाव घेतलं होतं त्याने एका व्हिडिओमध्ये. ते सावळे आहे ना, ते सावळेच्या भावाची बायको. यांचं लग्न अगोदरच ठरलं होतं आणि म्हणजे लग्नाच्या 1 दिवसा अगोदर काहीतरी डेथ झालं होतं. त्याच्यामुळे ह्या लोकांनी सगळ्या यूट्यूब त्यांच्या ह्याच्यामध्ये लग्न काय झालं कॅन्सल, असं काय झालं, असं काय झालं, असं काय झालं, असं करत 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 काल घोड्यावर बसला जाऊन. नशीब घोड्यावर बसला, नाहीतर ह्याने जे व्हिडिओ टाकले होते आणि लोकांनी बघितलं होते त्याला गाढवच पाठवलं असतं म्हणजे वरात काढायला. पण नशीब घोडा भेटला. ह्यांच्या व्हिडिओमध्ये मला एवढं हसायला आलं, एवढं. त्या साईडला त्या बिचाऱ्या रोहिणीचं सुद्धा जरा बरं म्हणजे वाईट वाटलं, कारण तिला पोटात दुखत होतं. अरे त्या रोहिणीच्या पोटात दुखत राहा म्हणतो. काय माहीत, तिने व्हिडिओ काढायला सोडलंच नाही, तिच्या पोटात दुखतंय काय माहीत काय. हो, तिला म्हणजे पोटात दुखणारच, कारण जे तोबडं आहे ना, ते तोबडं तिचं ते कधी पण असं असतं. आणि हे सावळे जो आहे याच्या बायकोचं तोंड कसं असतं माहिती आहे का? नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का, तिचं तोंड असंच असतं की नाही, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. डाएट करून जास्त आणि असं झालेलं आहे. तर लग्नाची व्हिडिओ बघितले मी. ह्यांचं ना ते दुकानाचं ओपनिंग होतं तेव्हा पण मी व्हिडिओ बघितला होता. तर ह्यांच्यात घरात सगळ्यांनी छान छान साड्या नेसल्या होत्या, पण हिला तो घागरा घालायचे काय म्हणजे क्रेज आहे मला समजत नाही. तेव्हासुद्धा लोकांनी हिचं ते दुकानाच्या ओपनिंग टाईमला हिने ते राणी महाराणी कसे ड्रेस घालतात ना आणि चोकर सगळं घालतात तसं घातलं होता. आणि आज लग्नामध्ये पण तसंच ते काहीतरी ब्ल्यू कलरचं काही ते घागरा चोली घालून आली होती. हाईट काय तिची, त्या घागरा चोलीची हाईट काय, ती काय आहे, ती प्रेग्नेंट आहे. बाबा लोक एवढं बोलले, मला एवढं कमेंट जास्त म्हणजे वाचतच होती आणि असतच होती, वाचतच होती आणि असत होती. हेअरस्टाईल म्हणजे असंच गेलं होतं की उठली सकाळी, एक पिन घातली, तोंडाला थोडं काय म्हणतात डेंटिंग पेंटिंग केलं आणि लग्नाला निघाली. ते तिच्यावर तो ड्रेस सूटच होत नव्हता. त्याच्यापेक्षा तिची सावळीची बहीण ती मनीषा ती तर सुंदर दिसत होती, ही पागलसारखी दिसत होती. लोकांनी कमेंट पण सांगितलं की जरा मेंटल दिसते, काय आहे, असं आहे तसं आहे. मी फक्त कमेंट वाचत होती आणि मी म्हणजे अगदी हसतच होते की म्हटलं की लोकांना कळतं. मनीषाचं जे लग्न झालेलं आहे तर ती नागखुजाऊ बेबी मला समजलं कसं, कारण आजच्या सगळ्या व्हिडिओमध्ये ती नाकाला असंच करत होती. सगळ्या व्हिडिओमध्ये
तर यूट्यूबची दुसरी नागपूजाऊ भेटलेली आहे. काँग्रेस. मला एवढं हसायला आलं ना, ते विचार नाही करू शकत. त्याच्यामध्ये मी बघितला दादाचा व्हिडिओ. काय बोलायचं आता. मातोश्री म्हणते नमस्ते, मला सगळं समजतं. मी ॲप्पल खाल्लं. अगं मातोश्री, ते ॲप्पल खाल्लं माहिती आहे तू. पण त्यांचा विषय काहीतरी वेगळाच होता. ते म्हणजे मोजत होते, जर गॅस लोक लवकर आली तर 100, 200, 1 तासाचे 100 रुपये म्हणे. गेस्ट लोक जर 1 तास लवकर आली म्हणजे कधी पण म्हणतो आम्हाला 6, 8च्या अगोदर उठता येत नाही, आम्ही काय झोंबी. इथपर्यंत झोंबी गर्ल ऐकलं होतं. झोंबी बाई माणूस तुम्ही बघितलं नसेल ना, तर माझ्या दादाच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा किंवा दादाच्या हाऊसला जावा. पत्राचे मन 6 वाजता बेल तर तिथे झोंबी बॉय हजर असेल. बाकीचं काही नाही. म्हणजे दादाचं कॅल्क्युलेशन बघून, वहिनीचं कॅल्क्युलेशन बघून मला एवढं म्हणजे आज आलं ना, की स्वतः बाई माणूस आहे का, झोंबी बाई माणूस आहे का, मला काही माहितीच नाही. पण नक्की तुझ्या तोंडातूनच करेक्ट निघाला की 6 वाजता बेल मारला तर झोंबी माणूस बाई माणूस नक्की. तर चला मैत्रिणी, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक, शेअर आणि काय करा. मला एवढं हसायला येतं ना. 2 नागपूजाऊ बघितल्या मी. एक तिथे आणि ती सावळेची बायको तो. अरे बाबा, तिचं तोंड आणि काय मला समजत नाही. आणि तिला काय झोप येत होती. म्हणते ना, चला सासूबाईची पाय पडला आणि एक ताई सासूला असं असं केलं त्या रोहिणीने. आणि म्हणते चला मला झोप येते. ग लाज धर जरा, लाज धर. ती लोक आहे, ते घर नाही आहे. तू आता लग्न होऊन सासू आहे, सासूच्या घरी आली पहिल्या दिवशी नवऱ्याला ओरडते सगळ्या लोकांच्या समोर. किती लोकांनी तो व्हिडिओ पाहिला तर ही म्हणतील ही आत्ताच आली आणि चला झोपायला म्हणते. ना अरे बापरे, मला एवढं हसायला ना. तिला मध्ये येतानाच तू सावळे म्हणतो झोप येते का तुला. नागपूजाऊ बेबी. त्याला म्हणजे तो काय होतं त्या म्हणतो तिला झोप येते का, तो त्याच्यानंतर म्हणते नवऱ्याला चला बळा लवकर, मला झोप येते. अगं तू घरी नाही आहे तुझ्या, ते पण व्हिडिओ काढतात आहे. काहीतरी विचार करा. बाकीचं काही नाही मैत्रिणू. माझा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि 2 नागपूजाऊ बेबी यूट्यूबमध्ये आल्या आहे, त्यासाठी तुम्हाला बेस्ट म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. 2 नागपूजा बेबी. पहिली नागपूजा बेबी अगोदर अशी हाताची घडी घालून बसायची. आत्ता बघू काय करते. आणि दुसरी तर ते बोलते ना, आता काय ते बडबडत होती नवऱ्याबरोबर. सासू बोलते नमस्ते, मला काही सगळं समजते. त्याच्यावर तो म्हणतो, बाई माणूस म्हणतो आईला समजते म्हणून सगळ्यांना समजते. म्हणजे अजून आजी तुझ्या आईला काही बल्ब नाही, ट्यूबलाईट नाव ठेवलं आहे का. याच्या घरी जायला ना झोंबी बॉयला बघायला, तर पहिल्याचे ना मोबाईलमध्ये आईचं नाव काय चेक करा. ट्यूबलाईट तर नाही ठेवलं ना. मला तर असं वाटलं, कारण हा म्हणतो आईला समजते तर सगळ्यांना समजते. हो का. आता चला मैत्रिणी, बाय बाय. आज व्हिडिओमध्ये मला एवढं हसायला माझ्या डोळ्यात ना पाणी आलं अक्षरशः. त्यांचे व्हिडिओ बघून आनंदाचे नाही हो, हसून हसून. तर चला बाय बाय. व्हिडिओ आता बघा, मला व्ह्यूज तर नाही आहेत व्हिडिओला, पण असून मला काही टेन्शन नाही. बाकीची ती जयश्री, ती तर काय म्हणतात, ती जयश्री समजलं ना, जी बहीण, ती तर टेन्शनमध्ये आली आहे आणि मानसिक झालं आहे तिला. तर तिला तर मानसिक व्हायची काही गरजच नव्हती, कारण तिचा नवरा जो आहे तो आर्मीमध्ये आहे. मस्तपैकी चाललं आहे त्याचं, जेवायला प्यायला म्हणजे काय नाही आहे, भाडं नाही द्यायचं, काय नाही करायचं, तरी तिला आलं आहे काय आलं आहे तिला मानसिक टेन्शन. आनंदात राहायचं, मस्त राहायचं, मजा करायचं लाईफमध्ये. चॅनल अप डाऊन होतच राहतं, असं काहीच नाही. काही चॅनलच्या पैशावर आपण चालतं आहे का, नाही. आपण आपल्या पैशाने 4 लोकांना मदत करत होतो.
देव बघतो, आज नाही तर उद्या होईल. बरोबर आहे की नाही मैत्रिणी? तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं, कमेंट करायचं. आणि नागपूजा बेबीचा व्हिडिओ नक्की पहा, 2 आहेत ना. बाय बाय.